चला प्रियंकाताई, भोपळ्याची खीर आता आपण करूया. लागणारं साहित्य आम्हाला सांगा. कच्चा भोपळा किसलेला, दूध, तूप, साखर, ड्रायफ्रूटचे काप, केसर आणि वेलची पावडर. बस 1 2 3 4 5 6 7 साहित्यामध्ये आपली खीर तयार होणार आहे. आणि लाल भोपळा हा पौष्टिक असतो, हो, तो शरीराला फार फायदे देतो. त्याच्यामुळे आपण आता त्याची खीर करूया. हो. पहिल्यांदा काय करायचंय? पहिला तूप घालायचं आपल्याला कढईमध्ये. आधी कढई तर घ्यावी हो. लागेल नाही का? प्रियंकाताई, तुम्हाला घरी कुणी आधी म्हणजे अशी कॉम्प्लिमेंट दिली आहे का स्वयंपाकासाठी? दिली आहे. कोण देतं? सासूबाई देतात, सासरे देतात, नवरा, मुलं? सगळ्यांनाच आवडतं बऱ्यापैकी. अच्छा त्यामध्ये मुलगी जास्त कौतुक करते नेहमीच. अच्छा, बर. तूप घालायचं ना? हो. या. अजून लागेल? थोडं. तुम्हाला लग्न हो. झालं तेव्हा सगळा स्वयंपाक यायचा? नाही, नाही? नाही यायचा. मग शिकविला कोणी? मीच मीच शिकली. आणि असं लग्न करत गेली किंवा आपण कोणाच्या घरी जातो, सासूला पाहिलं, बऱ्याच वेळा करताना नंदेला पाहिलं आणि शिकली. अच्छा, मग कधी पदार्थ फसला नाही का इकडे सासरी आल्यावर? फसलाय बराच वेळा, पण चांगला होतो बऱ्यापैकी. अच्छा, मग कुणी काही म्हणलं नाही फसल्यावर? नवरा म्हणतो काय नेहमी. प्रियंका, नवरा म्हणतो नेहमी मीठ कमी आहे म्हणून. नेहमी अजूनही? हो, सगळेच करून घेते. तुम्हाला वाटेल तसं. हे काढावं लागेल ना आपल्याला. रोस्ट केल्यावर का? हा. बर, मी प्लेट घेतो. हे मी आता प्लेटमध्ये काढून घेते. बर. तुपामध्ये जरा छान परतून झाल्यावर हो, वा. आता काय करूया? आता ह्याच्यावरच भोपळा परतून घ्यायचा. द्या. किती लागणार आहे सांगा. आता काय घालायचं? दूध दूध. जसं शिजवायचं नाहीये. अर्ध कच्चा. हा, हे दूध साधं दूध आहे का नारळाचं? नाही, साधं दूध आहे हे. बर. सगळं घालते. आता याच्यात काय घालायचंय? केशर. वा, घाला. हो 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 हो. केशराने खिरीत उडी मारली आहे. उकळण आले की छान रंग येईल. हो, मस्त येईल. केशराचा रंग असा छान यायला लागलाय खिरीला. हो आता काय साखर घालायची? हो, साखर घालून घाला. घेऊया. पुरे. थोडी गोड मला जास्त आवडते, आपण घालूया. घ्या मिक्स करून. ड्रायफ्रुट्स घाला. द्या, मी घालू का? वा, तुपावरती रोस्ट केलेले ड्राय थोडे आपण ठेवूया. थोडे बाजूला ठेव. हा. अगदी पावसाळ्याच्या दिवसात समुद्राला येतं तसं उधाण आलेलं आहे खिरीला. हो वा, मला वाटतं 1 3 4 मिनिटात खीर तयार होईल. हो, झालीच ऑलमोस्ट. झालीच आहे ना? हो, आता मी वेलची पाहून घेतो पावडर छान. वेलची पावडर घालते घाला. द्या चमचा. सुगंधासाठी. झाली आहे खीर तयार, हो ना? हो. चला काढून घेऊया आपण. गॅस बंद करू.